लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे। मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो। सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत। संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही। मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा। सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक महानगरपालिका द्वारा एक विशेष सूचना। नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल। मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील। नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिकच्या सातपूर मनपा विभागीय कार्यालयाच्या वतीने अतिक्रमण विरोधी मोहीम राबवत हयात दरबारच्या मागील परिसरात मोठी कारवाई करण्यात आली आहे। या ठिकाणी सुमारे 500 किलो गोमांस जप्त झाल्याच्या घटनेची महापौरांनी गंभीर दखल घेत तातडीने अतिक्रमण हटवण्याचे निर्देश दिले आहेत। त्यानुसार महानगरपालिकेच्या पथकानं JCBच्या सहाय्यानं संबंधित जागेवरील अतिक्रमण हटवलंय। हयात दरबारच्या मागील परिसरामध्ये अवैधरित्या गोमांस विक्री होत असल्याची माहिती समोर आल्यानंतर महापालिकेने तात्काळ कारवाई केली आहे। अतिक्रमण विभागाच्या पथकानं घटनास्थळी पोहोचत JCBच्या सहाय्यानं बांधकाम जमीनदोस्त केलंय। सुमारे 500 किलो गोमांस जप्त झाल्यानं या प्रकरणाची गंभीरता वाढली आहे। अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा पुढेही सातत्यानं राबविण्यात येणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय। आणि याच पार्श्वभूमीवर महापौर हिमगौरी आडके यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे। नक्कीच काल इथे कारवाई झालेली आहे। गोमांस पकडलं गेलं होतं आणि त्याच विषयाला धरून हे अतिशय चुकीचं आहे। आपण बघताय इथे मंदिर आहे आणि ही सगळी जागा जी आहे बघताय ती अतिक्रमित आहे आणि लिटरली प्लेट लावलेली आहे तिथे की इथे गोमांस मिळेल म्हणून। अशा पद्धतीने सगळ्या ज्या नियमांचा चुराडा करून हे अगदी मोकाटपणे जे काही चुकीचं कृत्य करताय याला कुठेतरी घाला घालणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून तातडीने ही आज कारवाई करत आहोत आणि अशा प्रत्येक ठिकाणी आम्ही हीच कारवाई करणार आहोत। इकडचे स्थानिक नगरसेवक असतील, नागरिक असतील, त्यांनी कुठल्याही प्रकारची धास्ती घ्यायची गरज नाही आहे। कारण आता नाशिकमध्ये अतिक्रमण आम्ही शक्यच नाही आहे होऊ देणं। आम्ही सगळ्या नियमानुसार ही कारवाई करणार आणि जेवढे अतिक्रमित जागा आहे त्या मोकळ्या करणार हे आम्ही ठाम केलेलं आहे। कदाचित सगळ्या गोष्टी चांगल्या होण्याकरता वेळ यावी लागते दादा। याच काळी तुम्ही असं म्हणजे सगळे नागरिक काय आहे ना, सगळे नागरिक नाही आता नगरसेवक आलेले आहेत। काल आपण रंगे हात पकडलेले आहे। 4 वर्ष प्रशासकीय काळ होता दादा आणि त्यानंतर आता आम्ही सगळे नगरसेवक आणि आता मी महापौर आहे। तर कुठल्याही प्रकारचा असा बेशिस्तपणा आणि मस्तवालपणा हे जे अशा पद्धतीने चालू आहे, नागरिकांना त्रास देणं आणि नियमांचं उल्लंघन करणं, हे कुठेही आम्ही सहन करणार नाही आणि कोणत्याही पद्धतीने इथे अशा पद्धतीने जिथे जिथे अतिक्रमण असेल ते आम्ही त्यांच्यावरही कारवाई होईल। महानगरपालिका यांना प्रशासन नियुक्त करून पावत्या फाडतात डेली रेग्युलर, त्याचं करायचं काय? अतिक्रमित आहे आणि जर अशा पावत्या फाडल्या गेल्या असतील त्या दाखवा आणि त्या अधिकाऱ्यांनी ज्यांनी सह्या केल्या त्यांच्यावरही कारवाई होईल। दरम्यान नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अवैध व्यवसायाबाबत न घाबरता तक्रार करावी असं आवाहन महापौरांनी केलंय। तसेच या प्रकरणात कोणताही अधिकारी दोषी आढळल्यास त्याच्यावरही कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय। सातपूर परिसरातील या कारवाईमुळे अवैध धंद्यांवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।